नमस्कार, मी दीपिका. स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत छोल्याची टिक्की. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघून घेऊ आपण. उकडलेले छोले, थोडं चीज, उकडून खिसलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, पालक, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला, छोले मसाला आणि थोडी साखर. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता. इथे मी छोले उकडून घेतलेले आहेत 4-5 शिट्ट्यामध्ये आणि ते चाळणीमध्ये निथळत ठेवलेले आहेत आणि थंड झाल्यावर आपल्याला ते स्मॅश करायचे. स्मॅश करून घेते. त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचंय, नाहीतर मग आपली टिक्की होणार नाही. छोल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्याच्यामुळे आपल्यासाठी ती खूप हेल्दी आहे आणि चीज टाकल्यामुळे मुलांना पण खूप आवडते. छोले आपले चांगले स्मॅश झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये बटाट्याचा खीस, खिसलेलं चीज, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ घालू, थोडासा चाट मसाला, थोडासा छोले मसाला, थोडीशी साखर. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही साखर स्किप करू शकता. आणि थोडं लाल तिखट. आपण एकजीव करून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊयात. सगळं जिन्नस मिक्स करून ह्या अशा मी गोल टिक्क्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे शालो फ्राय करूया. त्यासाठी मी इकडे गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. आता आपण ह्यात तेल टाकूया. तुम्हाला जर ह्या टिक्क्या डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्हाला त्या ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मग डीप फ्राय करायला लागतील, नाहीतर त्या तेलात सुटू शकतात. तुम्हाला ही टिक्की जर मुलांच्या टिफिनसाठी करायची असेल तर तुम्ही सगळं रात्री तयारी करून सकाळी फक्त शालो फ्राय करून टिफिनला देऊ शकता. आता दुसऱ्या साईडनं पण आपण छान शालो फ्राय करून घेऊया. तयार आहे आपली गरमागरम टिक्की. ही टिक्की तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.